इश्टांनो, प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन दोतोर तीर्थाचो सगळ्यांक येवकार। ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा। तर तुम्ही पयलीचे एपिसोड पळयलाच आसतले आणि तुमकां बरेचशा दुयेंसा बद्दल म्हायती सुद्दां गावलाच आसतली। तर आयज आमी अशाच एक दुयेंसा बद्दल उलयतली। आता भारतान आमी जाणाच की अनेमियाचे प्रमाण खूब वाडिल्ले आसा। तर आमच्या भारत देशान बायलान सुमार एकदम 57% आणि दादलान 25%चो अदमास आसा अनेमियाचे प्रमाणान। आणि 2018 वर्साक अनेमिया मुक्त भारत अभियान सुद्धा सरकारान सुरू केल्लें आसा। तर ह्याच दुयेंसा बद्दल आनी विस्तारान सांगपाक आयज आमच्या बरोबर आसा नामणेचे दोतोर डॉक्टर मधुरा देसाई। दोतोर, तुमकां माय मोगाचो येवकार। आता आमी दोतोरा बद्दल थोडक्यान जाणून घेवया। दोतोरांनी BMS जावन मानसशास्त्रान PG डिप्लोमा केला। शी इज सर्टिफाईड इन आयुर्वेदा डर्मेटॉलॉजी, शी इज सर्टिफाईड इन आयुर्वेदीय गर्भसंस्कार, सर्टिफाईड इन क्लिनिकल न्यूट्रिशन, सर्टिफाईड इन अग्निकर्म अँड विद्धकर्म। तसेच गेली 18 वर्सांसून ती अनामय आयुर्वेद सेंटर मार्शेलान आपली स्वताची प्रॅक्टिस करता। तर आता आमी प्रश्नाकडे वळूया। दोतोर, म्हाका सांगा, अनेमिया म्हणजे रगत उणें जावप म्हणल्यार एक्झॅक्टली कितें? रगत उणें जावप म्हणजे रक्तातले जे तांबडे घटक आसा, ज्यो तांबड्यो पेशी आसा, ताजी मात्रा कमी जावप। रक्तान हिमोग्लोबीन नावक जे घटक आसा ताजी पर्सेंटेज कमी जावप। म्हणजे सादारण बायलांमदी ती 11 ग्रॅम पर डेसिलिटर परस कमी आसप, दादल्यान 12 ग्रॅम डेसिलिटर परस कमी आणि भुरग्यांक 13 ग्रॅम परस कमी आसप, म्हणजेच हो अनिमिया किंवा रगत उणें जावप। तर दोतोर, तुम्ही आता रगत उणें जावप ताच्या बद्दल सांगलें न्ही, तर ताजो धोको चडसो कोणाक आसता आणि अशें कित्याक तांकांच असो? हे दुयेंस ल्हान व्हड सगळ्यांमदी दिसून येता, बट स्पेसिफिकली बायलां, ते सुद्दां गुरवार बायलां। गुरवार बायलांचो जर आहार हो पोषक आसना किंवा आयर्न, विटमिन B, फॉलिक ॲसिड हांणी युक्त आसना जाल्यार तांकां हे दुयेंस जावपाचो धोको आसता। तशेंच चलयो ज्यांची मासीक पाळी किंवा हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडींग, जांकां मासीक पाळीच्या वेळार चड रगत स्रवता, तांकां हो धोको आसता। तशेंच ज्या लोकांक गंभीर आजार आसा, म्हणजे किडनीचे दुयेंस जावं लिव्हराचे दुयेंस जांकां आसता, तांकां सुद्दां हे लक्षण दिसपाची शक्यता आसता। हेरिडिटरी फॅक्टरूय तातूंत आसा आणि ट्रॉमा जावं सर्जरी जाल्ली आसा आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणान ब्लड लॉस जाल्लो आसा जाल्यार तांकां सुद्दां रगत उणें जावप हे लक्षण दिसूं येता। तर आयुर्वेदानुसार पांडू या दुयेंसा बद्दल सांगला, तर ताज्या बद्दल मातशें सांगा। हय, आयुर्वेदान पांडू रोग वर्णन करता आसतना म्हटला पांडुत्वेन उपलक्षिता रोगः, म्हणजे पांडुत्व हे लक्षण ज्या रोगान आसा तो पांडू रोग। पांडुत्व म्हणजे कितें? पांडुस्तु केतकी धुली सन्निभम, म्हणजे आमचो केवढा किंवा हातो जेका म्हणटा ताजी धूळ पडटा तो जो कलर आसता, म्हणजे व्हायटिश येलो कलर, असो कलर आपल्या शरिराक येवप, म्हणजे शरिराचो जो नैसर्गिक पिंकिश जो कलर आसा तो फेड जावप किंवा फिको पडप, हे ह्या पांडू रोगाचे मेन लक्षण आसा। तातून आमचे जे त्रिदोष आसा त्यानुसार ह्या पांडूचे 5 प्रकार आसा। म्हणजे आपले वातदोष दूषित जावन जाता तो वातज पांडुरोग, पित्तज पांडुरोग, कफज पांडुरोग, आणि 3 रोगाचे लक्षणां दिसता तो सन्निपातज पांडुरोग, आणि 5वो सांगला तो मृतभक्षणजन्य पांडुरोग। या प्रत्येक प्रकाराची स्वतंत्र लक्षणां, ताजी विशेष चिकित्सा आणि पथ्यापथ्य अशें आमच्या शास्त्रान वर्णन केल्लें आसा। तर दोतोर, म्हाका सांगा की ह्या दुयेंसाची मुखेल कारणां खंयची आसा? कारणां भितर आमी आहारज, विहारज आणि निदानार्थकर रोग अशे 3 कॅटेगरीज करूं येता। तातूंत आहारज म्हणजे आपल्या आहारा संबंधी जी कारणां आसा ती क्षार, आम्ल, लवण, अत्युष्ण, क्षार, अम्ल, लवण, अत्युष्ण अशा प्रकारचो आहार घेवप। क्षार म्हणजे अल्कली, आम्ल म्हणजे आमट, आणि लवण म्हणजे खारयल्लें अन्न, अतिउष्ण म्हणजे जे शरिराक गरम पडटा अशें मसालेदार अन्न, हे तेजे प्रमुख
कारण जावन आसा. आतां आमी पळयता कॅन्ड फूड, टिन्ड फूड, कॅन्ड स्वीट कॉर्न्स किंवा पिकल्ड ऑनियन्स जावं पिकल्ड ककुंबर्स, ऑलिव्स जातून विनेगर बऱ्याच प्रमाणान आसता अशें फूड. सॉल्टी फूड म्हणजे खारयल्लें नुस्तें किंवा खारान घातलेले जे कितें आपले अन्न पदार्थ आसता ते. तशेंच स्पायसी फूड म्हणजे आतां आमी अशें पळयता सादारण 16-17 वर्सांची भुरगीं ते 16-17 ते 20-21 वर्सां ह्या कॅटेगरींत ह्या वयांतली जी भुरगीं आसा तांचें घरान खावप होम कुक्ड फूड हें कमी जाल्लें आसा. ती कॉलेजीन वता भायर वता तेन्ना घरांतल्यान खावन वताच अशें ना. मोस्ट ऑफ दीस पीपल किंवा ही भुरगीं जी आसा ती कॅन्टिनान जावं त्यांच्या कॉलेजीच्या लागीं कितें फूड स्टॉल आसा थंय वचून तांचो ब्रेक टायमार तांचो फर्स्ट मील घेता. म्हणजे अशें जालां की ह्या भुरग्यांचो फर्स्ट मील ऑफ द डे हो ह्या क्षार अम्ल लवण अतिउष्ण ह्या कॅटेगरीन येता. म्हणजे इतलो तो हो जो हें जें कारण आसा तें आमकां दिसता आणि ताका लागून हे खूप इम्पॉर्टंट आसा की आमी हे रिकामी पोटारूच अशें. हय. सो फर्स्ट म्हणजे ब्रेकफास्ट इज अवर फर्स्ट मील. हो फर्स्ट मील तांचो ह्याच कॅटेगरीन जाता. तशेंच विरुद्ध आहार सांगला. विरुद्ध आहार हो आयुर्वेदान सांगलेलो असो खुबश्या दुयेंसांचें कारण म्हणून सांगलेलें आसा. तातूंत आमच्या शास्त्रान कांय फूड इनकॉम्पेटेबल फूड कॉम्बिनेशन्स अशें सांगलां. जशें खूब जाणांक खबर आसा दुधा बरोबर फ्रुट्स खावं नये, दुधा बरोबर नुस्तें किंवा मांसाहार घेवंक जायना. तशेंच म्हणजे ज्या अन्न पदार्थान खारट किंवा मीठ आशिल्ले, आमट अशे पदार्थ दुधा बरोबर घेवंक जायना. सो आमी जेन्ना रेसिपीज करता तेन्ना ग्रेवीज करता आसतना वॉट वी डू की हे ज्या हेतूर खारट म्हणजे मीठ आसता, आमटाण कितें आसता तातूंत आमी क्रीम यूज करता म्हणजे दूद यूज करता. सो हे कॉम्बिनेशन सुद्दां विरुद्ध आहाराचें एक एग्जाम्पल जावन आसा. तशेंच आमी धंय यूज करता फॉर मॅरिनेशन. मॅरिनेटेड कितें तरी हे धंय घालून मॅरिनेट करता आनी फ्राय करता. हो सुद्दां विरुद्ध आहाराचो एक एग्जाम्पल आसा. तशेंच कांय शास्त्रान आमच्या कांय अन्न पदार्थ सांगल्या जे चड खाल्ल्यान सुद्दां ह्या दुयेंसाचें कारण जावं येता. तातूंत माश, निष्पाव, पिण्ण्याक अशें सांग. माश म्हणजे आमी उड्डा पासून मेदू वडा किंवा उड्डा पासून आंबयल्ले जे अन्न आमी खाता तेजें सातत्य आपल्या आहारान आसूंक जायना. तशेंच निष्पाव म्हणजे पावटे आनी पिण्ण्याक म्हणजे सोया चंक्स हे त्या कॅटेगरीन येता. हेजो आमच्या डायटान आमच्या आहारान हेजें सातत्य आसूंक जायना. फुडें विहाराचे हेतू सांगता आसतना म्हाका अशें दिसता की इम्प्रॉपर स्लीप पॅटर्न म्हणजे आमचो न्हिदपाचो जो कित्तो आसा तातूंत बरोच बदल जाल्लो आसा. आपली न्हीद म्हणजे आपलें शरीर, आपलें मन आनी आपली इंद्रिय हेंचो जो रेस्ट पिरियड आसा आनी हांकां रेस्ट ती ह्या न्हिदेच्या वेळार मेळटा. आनी रातची न्हीद ही नैसर्गीक आसा आनी आरोग्यदायीक आसा. म्हणजे स्वाभावीक निद्रा ही रातची न्हीदच आसता. पण आमचें आतां रुटीन अशें जालां की रातचें जागरण करप, शिफ्ट्स जावं ड्युटीज ताका लागून रातचें लेट न्हिदप अशें आमी खूब प्रमाणान पळयता. पावताच लेट मागीर जेवण लेट जाता, न्हिदप लेट जाता. सो हे रात्र जागरण त्या कॅटेगरीन हे येता. सो जेन्ना आमी रातचें जागरण करता तेन्ना आमचे ऑब्वियसली आमच्या शरिराचेर परिणाम जाता, आमच्या मनाचेरूय परिणाम जाता, तशेंच आमचे इंद्रियाचेरूय परिणाम जाता. सो रातचें जेन्ना जागरण करता तेन्ना आमच्या शरिराची जे कितें म्हणजे वातदोश जो आसा तो वाडटा, रुक्षता वाडटा. सो आमी जे आतां दुयेंस पळयले तेजो ह्या संवयीचो तेचेर खूब परिणाम जाता. तशेंच हावजवायफ्स आसता. हावजवायफ्सचे सुद्दां तांचे सगळेच डिस्टर्ब आसता. जेवप, खावप, टायमींग हे वेगळे जाल्ले आसता. ती तांच्या चडशे आमी पळयलां हावजवायफ्स जी आसता ती दनपारची न्हिदता किंवा जेवल्या नंतर न्हिदता म्हणजे दिवास्वाप हे एक विहाराचें कारण आसा. जेन्ना आमी जेवन न्हिदता तेन्ना आमचें जें डायजेशन जाता डायजेशनच्या प्रोसेसचेर ताजो दुश्परिणाम जाता. तशेंच आमच्या शरिरान कफदोश वाडटा आनी त्या कफदोशाचे जे कितें बाकीचे विकार आसात ते सुद्दां दिसून येता.
त्याच्या नंतर शिळे अन्न खावप, तसेच अतिश्रम, आपल्या कॅपॅसिटीच्या भायर काम करप, हे सुद्धा हेचे कारण सांगलेले आसा. आणि कांय मानसीक कारणां सांगल्या, जशी चिंता, भय, शोक, क्रोध, ही मानसीक कारणां सांगिल्लीं आसा. आतां स्ट्रेस फॅक्टर, स्ट्रेस म्हटलें की सामकें ल्हान भुरग्यां पासून व्हडल्यान जाणट्यां पर्यंत हो स्ट्रेस फॅक्टर दिसूं येता. ल्हान भुरग्यांक तांच्या अभ्यासाचो स्ट्रेस, मागीर यूथ आसा तांकां फ्युचरचो स्ट्रेस, कामाचो स्ट्रेस, आनी जाणट्यांक हे स्ट्रेस घेवपाची संवय जाल्ली आसता, सो तांकांय स्ट्रेस. सो जेन्ना हो स्ट्रेस फॅक्टर आमच्या आयुश्यान येता, आमच्या लायफान येता, तेन्ना आमची जी मेटाबॉलिझम आसा ती स्लो जाता. मेटाबॉलिझम इज बॉडी फंक्शन्स, बॉडीची जी क्रिया आसा ती मंदावता, ती स्लो जाता. आनी डेफिनेटली तेजो इफेक्ट मागीर आमच्या फूल बॉडीचेर जाता, आपल्या मनाचेर जाता. तशेंच तिसरी कॅटेगरी आसा ती निदानार्थकर रोग, म्हणजे अशी दुयेंसां जी अनिमिया किंवा पांडुरोगाक कारणीभूत ठरता. म्हणजे पांडुरोग हे तातूंत एक लक्षण स्वरुपान आसता. म्हणजे स्पेसिफिकली अशी दुयेंसां जातून ब्लड लॉस जाता, रगत व्हांवता, रगत स्रवप, हे ज्या व्याधीन आसता ती व्याधी ह्या पांडुरोगाचे कारण म्हणून जावं येता. जशें की आपलो रक्तप्रदर म्हणजे आमी उदळ म्हटले तशें हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडींग किंवा DUB, डिसफंक्शनल युट्राइन ब्लिडींग. तेजे नंतर रक्तार्श, म्हणजे बिकांचो त्रास आसता, जांकां बिकांतल्यान रगत सुद्धा वता. तशेंच काही GIT म्हणजे अल्सर्स सुद्धा ह्या रोगाचे कारण ठरूं येता. तेजे नंतर आपले बाकी सिस्टमीक म्हणजे जशें मळांतल्यान रगत वचप, थोड्या प्रमाणात बट लाँग टर्म, तशेंच मुतांतल्यान रगत वचप, हे सगळे ह्या दुयेंसाचे एक कारण अशें म्हणून आसा. तर दोतोर म्हाका सांगा, जशें तुमी कारणां सांगली ह्या दुयेंसाची, तर हाजी लक्षणां कितें ह्या दुयेंसाची? लक्षणांत फर्स्ट फॉरमोस्ट आसा तें हृदय स्पंदन. म्हणजे खूब जाणां सांगता काळजान धडधडटा, पुरो जाता, म्हणजे थकवो येता, दौर्बल्य. तशेंच थोडे चल्ल्या नंतर किंवा सोपणां चडून आयल्या नंतर किंवा चट्टी चडल्या नंतर धाप लागप, हे प्रमुख लक्षणे खूब जाणां सांगतात. तशेंच आपल्या कातीचेर बदल जाता, त्वक स्फुटन, कात्रे पडटा किंवा खरखरीत जाता, स्कीन आपली रफ जाता. तेजे नंतर जशें पांडुता हे लक्षण, म्हणजे आपल्या कातीचो जो नैसर्गीक रंग आसा तो फिको पडटा. त्यानंतर उमेद आसना, कसलेंच काम करपाची उमेद आसना, खावपा जेवपाची उमेद आसना, भूक लागना म्हणटा. आनी मृदिता आनी वा पिडिता, म्हणजे आपल्याक कोण तरी मारल्या नंतर जशी पिडा जाता तशी शारिरीक पिडा जाता. तेच्या नंतर आंग जड जाल्ल्या भशेन दिसप, न्हिदला जाल्यार न्हिदून रावनशें दिसप, बसला जाल्यार बसून रावनशें दिसप, कांयच करूं नये अशें दिसप. तशेंच माती खावपाची इच्छा जावप, सूज येवप आपल्या पायाचेर, पोटाचेर किंवा आपले जेनायटल्स तेजेर सूज येवप. तशेंच ज्यांची इम्युनिटी लो आसता तांकां जोर येवप, ताप, फिवर, हे सुद्धा लक्षण ह्या रोगान दिसता. दोतोर तुमी एक माती खावप अशें एक म्हणलें लक्षण, तर आयुर्वेदान सुद्धा मृतभक्षणजन्य पांडू बद्दल सांगला, तर ताज्या बद्दल मातशें सांग. हय, मृतभक्षणजन्य पांडू, मृद म्हणजे मृत्तिका म्हणजे माती. सो माती खाल्ल्यामुळे, भक्षण म्हणजे खाल्ल्यामुळे, माती खाल्ल्यामुळे जो पांडुरोग जाता तो म्हणजे मृतभक्षण पांडू. हो एक प्रकार आसा पांडुरोगातलो, आणि हो चडसो ल्हान भुरग्यां मदीं दिसता. काही बायलांक सुद्धा माती खावपाची संवय आसता, बट मोस्टली ही ल्हान भुरगीं जी आसा ती माती तोंडान घालता, फातर तोंडान घालता, खडू, चॉक किंवा स्लेटीचेर बरयता ती पेन्सिल खाता, हे आमी पळयलां ल्हान भुरग्यांमदीं. सो हेज्या पासून म्हणजे ज्या तरेची माती खाल्ली वता, आतां गोंयाची माती वेगळी आसा, कोल्हापूर त्या सायडीन वेगळी आसा, सो मातीचे सुद्धा गूण आसा. सो ज्या तरेची माती खाता, ह्या मातीन जे गूण आसा त्या गुणांनी आपले हे जे वात दोष, पित्त दोष आणि कफ दोष आसा ते दूषित जाता, आणि त्या प्रमाणे संप्राप्ती घडून व मृतभक्षणजन्य पांडू जाता. तातून सुद्धा
कांय कार्डिनल सायन्स आसा, म्हणजे तोंडाचेर सूज येवप. आपल्या म्हणजे शून गंडा अक्षी कुटभ्रू अशें सांगलां. आपले तोंडाचेर, आपल्या गालाचेर, आपल्या कपालाचेर आनी आपले दोळ्याचे ऑर्बिट आसा, ही जे दोळ्याचे सायडीन जे एरिया आसा थंय सूज येवप, हे तेजे कार्डिनल सायन्स सांगलेली आसा. तशेंच कृमी कोश्ट म्हणजे पोटान दंत जावप, आतड्यान इंटेस्टायनल वर्म्स. इंटेस्टायनल वर्म्स जेन्ना आसता तेन्ना इंटेस्टायन किंवा आतड्यांतल्यान जे एब्झॉर्प्शन जाता, आयर्न, फॉलिक एसीड, B12चे जे एब्झॉर्प्शन आसा ते हॅम्पर जाता, ते डिस्टर्ब जाता, ते योग्य तरेन जायना. तशेंच हुकवर्म्स आसता. हुकवर्म्स म्हणजे ते वर्म्स आमच्या आतड्यांनी वचून बसता आणि ब्लड सक करता. ज्या जाग्यार ते घास मारता थंय सुद्दां थंयच्यान सुद्दां ब्लड लिकेज जाता, मळांतल्यान रक्त स्राव जावप, हे सुद्दां एक लक्षण तातूंत आसा. आनी ही जी माती खावपाची संवय आसा ती संवय मोडप हे ताजो प्रमुख उपचार वर्णिल्लो आसा. ओके. तर दोतोर, जेन्ना तुमच्या ओपीडीन जेन्ना एक दुयेंती येता हे अनेमियाचे सिम्पटम्स घेवन, तर तुमी ताजी कितें तपासणी करता आनी ताका खंयची चांचणी करपाक लायता? हां, रुग्णाची तपासणी म्हणजे आपली रुग्ण परीक्षा. सो आयुर्वेदान बेसिक रुग्ण परीक्षा सांगल्या ती म्हणजे दर्शन, स्पर्शन, प्रश्नय. ही त्या भायर अष्टविध, दशविध परीक्षा आसा, बट दीस इज द बेसिक क्रायटेरिया. दर्शन म्हणजे आमी रुग्णाक पळोवन जे कितें तेजें निदान करता. म्हणजे जशें आतां पांडुरोगी जर आमच्या फुड्यान आयलो जाल्यार ताका पळयतकूच फर्स्ट ताजो पेल फेस, पेलर, पांडुत्व, हे जे सायन आसा ती आमी स्किनीचेर पळयता, कातीचेर पळयता. तशेंच आपल्या स्क्लेरा म्हणजे आपली जी सकयली आयलीड आसा ती सकयल केल्या नंतर जो भाग दिसता तो स्क्लेरा, थंय पेलर आसता. आनी आपली नाकटां, नेल बेड्स, हातून पेलर आसता. ही दर्शन परीक्षा जाली. स्पर्शन परीक्षा म्हणजे ह्या पेशंटान कोल्ड हँड्स, कोल्ड फीट हे लक्षण आसात. आमी स्पर्श करून कोल्ड हँड्स, कोल्ड फीट हे जाणून घेता. तशेंच स्किनीक स्पर्श केल्या उपरांत ताजे खरखरीतपणा, ताचे जे स्फुटन आसा ते आमकां दिसून येता. आनी तिसरो आसता तो प्रश्न परीक्षा. तातूंत आमी ही जी लक्षणां जी आमकां दिसता तेजेर प्रश्न करून त्या प्रमाणे ह्या रोगाचें आमी निदान करतात. तर तुमी हे हाज्या बद्दल सांगले आतां खंयची लक्षणां ताज्या बद्दल तुमी तपासणी सांगली, तर चांचण्यो खंयच्यो? हां, अनेमिया म्हटले की अनेमिया विथ रिस्पेक्ट टू आयर्न डेफिशियन्सी अनेमिया जर म्हटले, पांडुरोग विथ रेफरन्स टू आयर्न डेफिशियन्सी अनेमिया, तर अनेमियाचो जो क्रायटेरिया आसा तो आसा लो HB, लो हिमोग्लोबीन, लो HCT, लो हेमेटोक्रेट अँड लो RBC. सो CBC अशी टेस्ट आसा, म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. हातूर ही जे सगळे घटक आसा रक्तातले म्हणजे हिमोग्लोबीन, हिमेटोक्रेट, RBC, WBC, प्लेटलेट्स, ह्या सगळ्यांचो ह्या सगळ्या कंपोनंट्सची तपासणी त्या CBC ह्या टेस्टीन जाता. तशेंच उपचार सुरू केल्यानंतर सादारण एक 4 वीक्स म्हणजे एका म्हयन्यान ही टेस्ट रिपीट करता. तशेंच फुडल्या वर्सभरान 3-3 म्हयन्याच्या अंतरान ही टेस्ट रिपीट करतात. तर दोतोर, म्हाका सांगा, आमी आमच्या आहारान कितें घेवपाक शकता जेणे करून आमचे रगत वाडटले, रक्ताचो प्रमाण आसा तो वाडटलो? हो एक म्हत्वाचो प्रश्न आसा, कारण आमी जेन्ना पोशण किंवा पोषक तत्व किंवा डेफिशियन्सीचो विचार करता तेन्ना आमच्या दोळ्या मुखार पयली येता तो आमचो आहार. कारण आमच्या शरिराचे पोशण करपी आहार हो एक नैसर्गीक मार्ग आसा. सो आपल्या आहाराचे जे ठोस घटक आसा, घन घटक आसा, तेजें वर्गीकरण केल्लें आसा. शुकधान्य वर्ग, शमीधान्य वर्ग, तेच्या नंतर शाक वर्ग, फल वर्ग, कृतान्न वर्ग, तशेंच पानीय जे वर्ग आसा तेजें सुद्दां वर्गीकरण आसा. सो शुकधान्य, शमीधान्य म्हणजे आमचे सिरियल्स आणि पल्सीस जे आमच्या जेवणान सदांच आसता, ते म्हणजे तांदूळ, गंव, जोंधळो, आणि आमच्यो पल्सीस म्हणजे कडधान्य जशे मूग, मसूर, मटकी, चवळी, ही आमच्या आहारान आसूंकूच जाय. आणि हे सांगता आसतना एक मेन्शन आसा तो म्हणजे युशकल्पना. ही एक रेसिपी आसा युशकल्पना. म्हणजे जशें आमी सूप करता
आमकां भाज्यांचें सूप सगळ्यांक खबर आसता, पण ही जी कडधान्य आसा मुदगयूश किंवा मसूर मूग मसूर ही जी कडधान्य आसा तेजें सूप करून अशा दुयेंतीक दिवं येता, जेणे करून हे पचपाक हलकें आसता आनी हांकां भूक लागना, तेंची पचनशक्ती मंदावलेली आसता. सो हे युश कल्पना कडधान्याचें जें सूप आसा तें हांच्या खातीर खूब बरें आसता. तशेंच शाकवर्ग म्हणजे आमच्यो भाज्यो, हातून दुदी, कोकणो दुदी, पडवळे, घोसाळी, माट्टी घोसाळी, परत तेंडली म्हणजे गॉड्स GOURDS गॉड्स ह्या कॅटेगरीन ज्यो भाज्यो येता त्यो सगळ्यो भाज्यो रक्तपोशक अश्यो आसा. तातून हे सगळे विटमिन्स आयर्न हे सगळे अवेलेबल आसता. सो आमच्या आहारान प्रयत्न करपाचो की ह्यो भाज्यो चडान चड आमी इन्क्लूड करपाची. तशेंच पालक, तांबडी भाजी, गाजर, बीटरूट हे सुद्दां खावंक जाय. त्यानंतर फलवर्ग म्हणजे फळां, हातून 2 फळां खूब इम्पॉर्टंट आसा, ती म्हणजे आवाळो आनी दाळीम. बाकी एप्पल्स एप्रिकॉट सुद्दां आसा. आनी तातूनच ड्रायफ्रुट्सान काळीप आसा, खजूर, खारीक, तशेंच अंजीर, जर्दाळू म्हणजे ड्रायड एप्रिकॉट्स हातून सुद्दां बरेच पोशक तत्व आसता. त्यानंतर आपले दूध, आपले तूप, म्होंव, ताक हे सुद्दां आमच्या आहारान आसूंक जाय. आनी स्पेशल मेन्शन म्हटल्यार मोरावळो म्हणटा तो आवळे पासून करतात तो, गुलकंद हे स्पेशली भुरग्यांक आमी दिवंक जाय. असो पोशक आहार घेवप खूब गरजेचें आसा. तुमी आमचे पळोवपाक सुद्दां आयज बरेचशे ऑप्शन दिले, घरा कितें करपाक शकता आमी कितें, आनी वयल्यान तुमी सगळीं जाणां युश कल्पना घरा कडेन ट्राय करा, खंयचेय कडधान्याचें सूप सुद्दां करा. तर दोतोर आतां म्हाका सांगा की आयुर्वेदानुसार ह्या दुयेंसाची चिकित्सा कितें आसा? आयुर्वेदान चिकित्सा म्हटलेले फर्स्ट लायन ऑफ ट्रिटमेंट जी आसा ती आसता निदान परिवर्जन. सगळ्या दुयेंसांक दीस इज द फर्स्ट लायन ऑफ ट्रिटमेंट. आनी ह्या दुयेंसान निदान परिवर्जन म्हटले की पथ्यापथ्य हो कन्सेप्ट येता. आयुर्वेदीक वखद घेवप म्हणजे पथ सांबाळचें पडटा, हे एक कॉमन समज आसा. पण कशें आसा, आमचे विद्वान सांगता पथ्ये सती गदार्थस्य भेषजम ग्रहणेन किम, पथ्ये सती गदार्थस्य भेषजम ग्रहणेन किम. म्हणजे जो पथ्य करता तेका औषधाची कितें गरज, औषधाची गरजच ना तेका. तशेंच जो अपथ्य करता तेका औषध तरी कित्याक दिवप किंवा तेका औषध तरी तो कित्याक घेता. म्हणजे हे पथ्य आनी भेषज म्हणजे ट्रिटमेंट जावं वखदां गो हँड इन हँड, इतले महत्व ह्या पथ्याचे आसा. तशेंच पथ्या बरोबर आयुर्वेदान शोधन उपक्रम सांगला, म्हणजे पेशंटाचे रुग्णाचे बल पळोवन त्यानुसार वमन विरेचन ही पंचकर्मां करपाक सांगल्या. त्यानंतर आमची चरक संहिता जी आसा तातूंत एक मेन्शन आसा रक्तपान रक्तबस्ती असं मेन्शन आसा. म्हणजे तातूंत अजारक्त बकरीचे जे रगत आसा तातूंत कांय मेडिसिन्स मिक्स करतात आनी ते पिवपाक किंवा ताजो एनेमा दिवं येता अशें मेन्शन आमच्या चरक संहितेन आसा. आजूत दितात. हय, आजूत दितात. तशेंच लोहकल्प सांगलेले आसा, पण हे जे कल्प जे आसा ते एक्सपर्टाचो सल्लो घेवनूच घेवचे अशें म्हजें मत आसा. त्यानंतर कांय लाक्षणीक चिकित्सा सांगलेली आसा. म्हणजे जर फॉर एग्जाम्पल जर सूज आसा जाल्यार सूज सुजेचेर आमचे पुनर्नवा गोक्षूर म्हणजे पुनर्नव्याची भाजी करून तुमी खावं येता. तशेंच कृमी कोश म्हणजे दंत इंटेस्टायनल वर्म्स हे लक्षण आनी कारण हे सांगलेले आसा. सो तातूंत सुद्दां मस्काच्या पाल्याची भाजी ही ह्या कृमीचेर उपयोगी आसा. तशेंच आमचे जी भुरगीं आसा तांकां आमी जॅम्स, आमच्या घरान जॅम आसता, कसलो पायनएपल मिक्स फ्रूट तो जॅम आसता. सो ते जॅम जे आसा तेजे सबस्टिट्यूट म्हणून आमी हो मोरावळो किंवा गुलकंद अशें आमी वापरूं शकता. तशेंच आवळ्याचें सरबत, मनुकाचें सरबत हे सुद्दां आमी घेवं शकता. दोतोर म्हाका सांगा की ह्या दुयेंसाचे समजा दोतोरा कडेन वचून ताजें वेवस्थापन करूं ना जाल्यार बाकीचे खंयची दुयेंसां जावपाक शकता?
पांडुरोगी जर चिकित्सा करिनासतना ताजो जो कारणां आसा ती जर ताणें चालू दवरली जाल्यार हे त्वचेचो पांडुता जी आसा ती हळू हळू येलोवीश पिवळ्या पीत वर्णान कन्वर्ट जाता आनी फुडें वचून ताका कामला हो व्याधी म्हणजे कामीण हो व्याधी जावं येता. तशेंच हिमोग्लोबीन कमी आसता. हिमोग्लोबीनचें काम शरिराक ऑक्सिजन पुरवपाचें आसता. सो ऑक्सिजन कमी जालें की आपल्या हार्टाचेर पेज येता आनी हार्टाची दुयेंसां जावपाची संभावना आसता. तशीच गुरवार बायलां जी आसता तांच्यांनी जर हयगय केली जाल्यार प्री टर्म लेबर किंवा तांचे जे बेबी आसा ते लो बर्थ वेट बेबी जावं शकता. सो हो जो रोग आसा किंवा हे जे दुयेंस आसा तेजें वेवस्थापन करप हें खूब गरजेचें आसा. तर दोतोर तुमी हांगा आयली आनी आमकां बरीचशी म्हायती दिली ह्या दुयेंसा बद्दल म्हणून हांव तुमचे आभार मानता. तर आयज दोतोरान आमकां बरेचशे म्हायती सुद्दां दिली ह्या दुयेंसा बद्दल आनी बरेचशे ऑप्शन सुद्दां सांगले. तर प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. जे कितें ऑप्शन सांगला ते तुमी घरा कडेन ताजे नक्की वापरन हाडा. आणि हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचो विसो घेता आणि देवा कडेन मागता की सगळ्यांचें आरोग्य बरें रावनी. त्या म्हणसर पळयत रावत तुमची आवडटी कार्यावळ प्रायम आयुर्वेद.